हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च सर्वैश्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् रहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृतिः ज्ञानम् अपोहनं च वेदैः सर्वैः अहमेव वेद्यः वेदान्तकृत वेदविद एव च अहम असे पद आहेत. अन्वय असा आहे सर्वस्य हृदि अहम सन्निविष्टः आणि मतः स्मृती ज्ञानम अपोहनम च. त्याचप्रमाणे सर्वैः वेदैः अहमेव वेद्यः अहमेव वेद्यः आणि वेदांतकृत वेदविद च अहमेव. अर्थ असा आहे सर्वांच्या हृदयामध्ये मी सन्निविष्टः म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून असतो. सन्निविष्टः म्हणजे आंतर्यमयाम्य रूपाने मी तिथे स्थित आहे. एक बाब. दुसरी गोष्ट मतः म्हणजे या ठिकाणी माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपहनम म्हणजे याचा अर्थ माझ्यापासूनच स्मृती आणि ज्ञान आणि अपहनम म्हणजे याचा अर्थ थोडक्यात म्हणजे अपहन होतं म्हणजे असंभव म्हणा किंवा अभाव या ठिकाणी माझ्यापासूनच तो होत असतात. आणि सर्व हे वेदैही तर सर्व वेदांच्या द्वारे वेद्य म्हणजे मीच जाणण्यास योग्य आहे. त्याचप्रमाणे वेदांतकृद्वेद म्हणजे वेदाचा कर्ता आणि वेदाचं विद म्हणजे वेदापासून जाणल्या जाणारा तोही कोण आहे तर मीच आहे. वेदांताचा कर्ता आणि वेदांताने जाणल्या जाणारा तोही मीच आहे असा शब्दशः अर्थ आहे. सरळ अर्थ आहे सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये मी स्थित असणारा माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि स्मृती ज्ञान याचं काय म्हणतो याचा असंभव थोडक्यात याची निवृत्ती माझ्यापासूनच होते. त्याचप्रमाणे सर्व वेदांचा कर्ता मीच आहे आणि सर्व वेदांचा वेद्य मीच आहे
असा मी वेदाचा कर्ता आहे. सर्व वेद माझ्यापासूनच झालेत. मी वेदाचा कर्ता आहे. वेदाचा मी वेद्य आहे, म्हणजे वेदापासून जाणणारा मीच आहे, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. तर या ठिकाणी सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये मी राहतो. म्हणजे काय? सर्व शब्दाने अर्थ नेमकं कोण? तर आस्तंभपर्यंतम, अगदी किडा मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जे जे जीव आहेत त्या जीवाला शरीर आहेत, आणि त्या ज्या जीवाला शरीर आहे त्या जीवाला अंतःकरण आहे, आणि ज्या अंतःकरण आहे म्हणून त्याला हृदयही आहे, आणि त्या हृदयामध्ये वास्तव्य करणारा स्थित रूपाने आत्मरूपाने मीच राहतो, असं याचा अर्थ आहे. तर सर्वांच्या हृदयामध्ये मीच राहतो म्हणजे सामान्य रूपाने, आत्मरूपाने, अस्तित्वाच्या रूपाने, सद्रूपाने मीच राहतो. या ठिकाणी माझ्याशिवाय कोण असेल? तर या ठिकाणी या हृदयामध्ये माझं काय आहे? विशेष स्थान आहे, माझं विशेष प्रागट्य आहे. त्या हृदयामध्ये सर्वत्र परमात्म्याची सत्ता, परमात्म्याचा सामान्य प्रकाश सर्वत्र असला तरीसुद्धा, जसं आरशामध्ये सूर्याचं प्रतिबिंब विशेष रूपाने प्रतीतीला येतं, त्याप्रमाणे हृदयामध्ये परमात्म्याची विशेष रूपाने प्रतीती येते. सर्वत्र त्याचा प्रकाश असला तरीसुद्धा. आणि म्हणून माझं प्रागट्य हे कुठं आहे? हृदयामध्येच आहे. माझं विशेष स्थान कुठं आहे? ते हृदयामध्येच आहे. आणि माझ्या प्राप्तीचं स्थानसुद्धा काय आहे? हृदयच आहे. मला प्राप्त ध्यानाने होईल ते आपलं हृदयामध्येच होतं. कारण त्याचं कारण असं आहे, संपूर्ण जगतामध्ये एक शरीर, एक व्यष्टी हे जगतच असतं, आणि त्या जगतामध्ये त्या शरीराच्या अंतर्गत अंतःकरण असतं, ते सत्वगुणाचं असतं, आणि त्याच्याही आत असणारा महत्त्वाचा मांसल भाग त्याला म्हणतात, ते हृदय असतं. ते त्याहीपेक्षा अत्यंत शुद्ध आणि अत्यंत सात्विक असतं, आणि त्यामुळे ते माझ्या प्रागट्याचं विशेष स्थान आहे, माझ्या प्राप्तीचं विशेष स्थान आहे. तिथंच माझं प्रतिबिंब विशेष रूपाने होतं. असं सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे, असं भगवान या ठिकाणी सांगतात. याचं कारण काय आहे? जीव म्हटलं का जीव रूपाने सर्वत्र ज्यांना शरीर आहेत त्या जीव रूपाने ते शरीर असतात, आणि त्या शरीरामध्ये म्हणजे तुम्हाला जी सांगितलेली गोष्ट ती क्रमाक्रमाने आहे. शरीर आहे, अंतःकरण आहे, हृदय आहे, सर्वांना आत्मा आहे, आणि आत्म्याचं प्रागट्य आपल्या आत्म्याचं प्रागट्य हृदयामध्ये होतं. अनेक टीकाकारांनी हृदय शब्दाचा अर्थ गुहा केली, आणि त्या बुद्धीमध्ये प्रागट्य होतं. तर काय हरकत नाही, बुद्धी म्हणजे काय फार त्याहून वेगळी गोष्ट नसते, असं बुद्धीने या ठिकाणी. तर बुद्धीचं त्या हृदयाचं इतरापेक्षा 3 त्याला विशेषण दिलेत: शुद्धत्व, सात्विकत्व आणि कोमलत्व. या सर्व शरीरात तो एक हृदयातला जो मांसल भाग असतो, हृदय म्हणजे 2 स्तनाच्या मध्ये असा अंगठ्या एवढा खड्डा असतो, त्या खड्ड्यामध्ये काय असतं? ते हृदय असतं. आणि मग त्या असं त्या हृदयामध्ये मी जीवरूपाने प्रवेश करतो. जीवरूपाने प्रवेश करतो याचा अर्थ आत्मा तेथे असतोच, फक्त चिदाभास रूपाने हृदयामध्ये बुद्धीमध्ये पडलेला चिदाभास त्याला जीव असं म्हणतात. आणि म्हणून प्रवेश करतो याचा अर्थ विशेष प्रकारचं प्रागट्य होतं. नाही तर येऊन असं आतमध्ये घुसतो असं काय त्याचा अर्थ घ्यायचा नाही तो. आणि म्हणून त्याचप्रमाणे माझं प्रागट्य झाल्यानंतर मग या ठिकाणी नाम रूप याचं संपूर्ण विभाजन तिथून सुरू होत असतं. तर असो भाग तो, असं ते हृदय असतं, त्याला बुद्धिगुहा पण असं म्हणतात. तर जसं एक प्रत्येकाचं एक विशिष्ट स्थान ठरलेलं असतं. पक्ष्यांचे घरं वेगळे असतात,
पशूंचे घरं वेगळे, हिंस्र पशूचे घरं वेगळं असतात, सामान्य पशूचे घरं वेगळं असतात, सर्पांचे घरं वेगळे असतात. प्रत्येकाचं एक घर ठरलेलं असतं. पशु पक्षी माणसांचे पण सारखे घरं नाहीत. कोणाचं छोटं पत्र्याचं, कोणाची झोपडी, कोणाचा बंगला, कोणतं त्याच्यापेक्षा मोठा बंगला, त्याच्यापेक्षा अजून काही फार वेगळं वेगळं असतं. ते तसं भगवान सांगतात माझंसुद्धा एक असं एक घर आहे, ते म्हणजे भक्ताचं हृदय. तेच माझं राहण्याचं विशेष प्रकारचं घर म्हणजे स्थान, ते माझ्या भक्तांचं हृदय हे या ठिकाणी माझं स्थान आहे. म्हणून हृदय हे याला म्हणतात ह्रियते विषयी इति हृदयम. म्हणजे त्या ह्रियते विषयी, विषयाकडून ज्याचं हरण केल्या जातं त्याला हृदय असं म्हणतात. ह्रियते विषयी इति हृदयम. माणसं ज्या कालात आपण आपल्याला मोहित करत, एखादं रूप असेल, एखादं लहान मूल असेल, एखादा आकर्षित पदार्थ असेल, तर तो विषय त्याला काय करतो, असा हिरावून घेतो. हृदय शब्दाचं काय, ते हिरवल्या जातं. माणसाचं शरीर, आपण त्याला मन लागलं म्हणतो, मला इथं रमलं म्हणतो. मन लागलं, रमलं, मग एखाद्या निसर्गाने ओढून घेतलं, एखाद्या व्यक्तीचं व्याख्यान असतं, एखाद्या मुलाचं रूप असतं, काय अनेक विषय असतात. मग त्यात शरीरातला भाग कोणता ओढला जातो, तर कोणताही काही शरीर म्हणजे काय, आपण त्याला डोकं, हात, पाय याचा तर काय प्रश्न येत नाही. मग या शरीरामध्ये असणारं अंतःकरण ते फक्त त्याला जाणीव होत असते. त्याच्या आत मध्यंतरी असणारं जे हृदय असतं, तर त्या हृदयामध्ये ते आकर्षण केलं जातं. विषय ही ह्रियते, म्हणजे विषयाकडून जे ओढल्या जातं त्याला हृदय असं म्हणतात, असं एका टीकाकारांनी केलं आहे. हा, विषयाकडून ओढल्या जातं म्हणजे याचा अर्थ आता कसं सांगू तुम्हाला. आपण एखाद्या वस्तूकडे रोखून पाहतो की नाही, आणि एखाद्याकडे पाहायचं लगेच आलं नको पाहा वाटत. सकाळी मी तर फिरायला गेलो त्या गणपतीच्या मंदिरापुढे, ते कुठंतरी वासरू मेलं ते, त्या कुत्र्याने वडीत त्या गणपतीच्या पुढे मंदिरापुढे आणून ठेवलं. मी तिकडे उभं राहिलो, त्या पोराला त्याला तिकडे टाकून. आता तिकडे पाहायची इच्छा आहे का माझी? नाही. पण एखादं जर चांगलं तुमचं मन वेधून घेणार असलं, त्याला निरखून पाहतो की नाही, ते निरखून पाहायला त्या वृत्तीच्या द्वारा त्याला त्या विषयाने ओढलं ना, जो विषय असतो त्या विषयाने ओढल्या जातं. तर विषयाने जे ओढल्या जातं, शरीरातला कोणता भाग ओढला जातो, जो तुमच्या शरीरातला भाग जो ओढल्या जातो, तुम्हाला जिकडे वळून पाहायला लावतं ते कोणता भाग ओढला जातो. बऱ्याच वेळा खूप चांगलं गाणं असतं, मग असं लक्ष देऊन ऐकतो, त्या विषयानीकडे ओढलं की नाही, मग तो कान ओढला जातो का, तो शब्द कुठपर्यंत जाऊन तो हृदयापर्यंत जातो. म्हणून काय चित्त चोरेली नंदाच्या नंदनी, तिथं चित्त शब्दार्थ काय, ते हृदयच असतं. ते मग चांगले आणि वाईट ते तुम्ही ठरवा. ते विषय असतो आणि ओढणं असतं. चांगल्याचा आणि वाईटाचा कुठं प्रश्न येतो. तुम्हाला जो विषय वाईट वाटतो तिकडं तुम्ही ओढल्याच जाणार नाहीत. जे ओढल्या जातात त्यांच्या दृष्टीने तो विषय चांगला आहे. त्याचे ज्या कालात दारूच्या गुत्त्याकडे पाय चालतात, तुमचे पाय चालतील का तिकडं? नाही. त्याचे चालले, त्याला ते चांगलं वाटतं म्हणून जातात ना. मग असं ते ज्याचं हृदय ज्याने ओढल्या जातं त्याच्या दृष्टीने ते चांगलं असतं. सुंदरता ही काही विषयात नसते, सुंदरता ही तुमच्या वृत्तीत असते. मग आता एखादं मला ते सकाळी ते पडलेलं ते हाडूक मला ते नाही बरं वाटलं ते, पण कुत्री त्यालाकडं धावून जातात, ते मारामारी करतात त्याच्याकरता. त्यांची तर कळवतो का म्हणे हाडीन कुत्र्या लाविले झगडे. त्यांची भांडणं होतात की नाही, त्यांना सुंदर वाटतं की नाही. ते लयलेची मजनूची गोष्ट सांगतात. ती लयला अशी होती का तिच्याकडं कुत्रंसुद्धा पाहत नव्हतं, पण तो मजनू असं सांगायचा, अरे तुम्ही माझ्या दृष्टीतून लयलेला पहा, म्हणजे तुम्हाला कळ. आता त्याच्या दृष्टीतून काय पाहायचं होतं, त्याची दृष्टी ना ती. एखादी ती आई असते, ती मूल काय फार सुंदर नसतं, ती मूल सगळ्या दृष्टीने काळं असतं. काय शेंबडं मेकडं कसं असेल,
पण तिला ते धावून येऊन उचलून तिचे मुके घेते की नाही पाटापाट. म्हणजे याचा अर्थ सुंदरता ही वृत्तीत असते. आणि त्या वृत्तीतून मला मुद्दा सांगायचा आहे, हृदयातला चुकलं या शरीरातला भाग जो खेचल्या जातो त्यातला कोणता भाग येतो, त्याला हृदय म्हणतात. आणि कशाने खेचल्या जातो तो विषय. विषय तुमचा देव आज काहीही असेल, निसर्ग असेल, मनुष्य असेल, गाणं असेल, कोणताही विषय विषय झाला, विषयच राहतो. भगवंताचं रूप सुंदर तो सुद्धा एक विषयच आहे. काही झाडं दगडं माणसं काय असतील तो सुद्धा एक विषयच आहे. विषयाकडून ज्याला ओढल्या जातं, चोरल्या जातं, त्याला हृदय म्हणतात. हृदयाची व्याख्या करत असताना शास्त्रकारणी अशी केली आहे. तुमची काही शंका असेल तर विचार अजून एकदा. तर त्याला काय म्हणतात ते अनाहत नामक हृदय द्वादश दल पद्म. तर हृदय याचा आहे द्वादश, म्हणजे त्याला काय म्हणतात 12 पाकळ्याचं कमळ. आणि ते कमळ असतं ते असं अधोमुख. तर कमळाशी असतात ना, तर हे हृदय कमल काय म्हणतात ते असं असतं, पालचं असतं. आणि ते 12 पाकळ्याचं असतं. तर ते 12 पाकळ्याचं कमल ते द्वादश दल कमलम, 12 पाकळ्याचं कमल असतं. आणि मग त्याच्यामध्ये परमात्म्याचं स्थान पंचदशीमध्ये पण आलेलं आहे. तो एक श्लोक असा आहे. म्हणजे त्या कमलामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याचं स्थान असतं. असं परमात्मा त्या स्थानामध्ये राहतो, मग त्याला कमल म्हणतात. आणि ते कमल अधोमुख असं असतं. कमलाप्रमाणे 12 पाकळ्या, त्या पाकळ्यांचे पण विभाजन केलीत. पायात 2 पाकळ्या असतात, मेंदूत 2 असतात, इकडे 2 असतात. आता त्याचं एवढं विशेषण करायची काही गरज नाही, जाऊ दे. त्याला काय म्हणतात पुंडरीक सदृशम हृदयम, म्हणजे कमलाच्या फुलाप्रमाणे हृदय असतं असं एक म्हटलं आहे. आणि ते खाली असतं, अधोमुख म्हणजे खाली त्याचं तोंड केलं असतं. असो, त्या हृदयाला बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं मराठी भाषेमध्ये त्याला उर पण म्हणतात, त्याला मन पण म्हणतात. मग आता चित्त, मन, बुद्धी, हृदय हे जवळपास अर्थभेदाने थोड्या फरकाने तसे ते शब्द येतात. ते असं राहतं. तर त्याचं खालीमुख असतं एवढं सांगायचं. तर मुद्दा काय सांगायचा आहे, ते कमळ जागृतीमध्ये विकसित होतं आणि स्वप्नामध्ये मिटतं. म्हणजे झोपेमध्ये मिटतं आणि जागृतीमध्ये ते विकसित होत असतं. असं जे हृदय असतं ते हृदय म्हणजे परमात्म्याचं स्थान. सांगण्यातलं तात्पर्य एवढंच आहे, सर्वस्य अहम हृदय सन्निविष्टः, सर्वांच्या हृदयामध्ये मी राहतो. मी तुम्हाला आता एवढं त्याच्यावरती व्याख्यान केलं. तर ते व्याख्यान करत असताना परमात्म्याचं स्थान हृदय आहे याकरता संतांची वाक्य आहेत. आणि आपण नेहमी ते म्हणत असतो. असं म्हणतो, जयांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. आहे का नाही, ती वस्तू मी आहे. एक न कितीतरी प्रमाणे तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासे कामू विषयावरी. असे हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. असे या जवळजवळ जे शब्द सगळे येतात ते परमात्म्याच्या दृष्टीने सगळे प्रेम आणि परमात्मा ते या ठिकाणी हृदयाच्या संबंधित जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. आणि जयाच्या हृदय भोवनी विराजित, हृदय शब्दाचं त्या ठिकाणी सर्वांनी वर्णन केलं आहे. असे साठवेल हरी जी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार. कितीतरी प्रमाणं आहेत त्याच्याकरता. आणि म्हणून हृदयामध्ये तो हृदयबंदी खाना केला असं सांगितलं तुम्हाला. म्हणजे हृदय अखंडित प्रेम असं पण कुठंतरी आलेलं आहे का नाही. हृदय अखंडित प्रेम काय तो नामदेव महाराजांचा अभंग असेल ते, तोंडासमोर पण नाही. हृदय अखंडित प्रेम वदनी तुझे मंगल नाम हृदय. मलाच आठवावं लागतं ते. तुम्ही लई सगळे हुशार, ते लई टपकन सांगत येतं. चला, असं जे हृदयाचं काय ते परमात्म्याचं स्थान आहे. आणि म्हणून
भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना सर्वांच्या हृदय शब्दाचा अर्थ आहे सप्तमी, आणि त्या हृदयामध्ये सन्निविष्ट, मी त्या हृदयामध्ये स्थित राहतो, जीव रूपाने प्रवेश करतो. त्याच्या खूप प्रक्रिया, ब्रह्मरंध्रातून प्रवेश करतो, 7व्या महिन्यात त्याचा प्रवेश होतो वगैरे वगैरे, या प्रक्रिया समजून देण्याकरता असतात. पण या ठिकाणी त्या हृदयात माझं प्रागट्य होतं, विशेष रूपाचं माझं स्थान असतं, एवढं सांगण्यातलं तात्पर्य आहे. दुसरी गोष्ट काय आहे, मतहा स्मृती ज्ञानमुपोहनंच, म्हणजे तर मत्तहा म्हणजे माझ्यापासूनच या ठिकाणी स्मृती, ज्ञान आणि अपोहनम. तर स्मृती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि अपोहन म्हणजे काय. आता या 3 शब्दाचं चिंतन करायचं. स्मृती शब्दाचा अर्थ आहे या अनुभवपूर्विका सहसा स्मृती भवेत. इंद्रियाच्या संबंधित विषय आले, विषय इंद्रियाचा संबंध झाला आणि अनुभवाला, आणि अनुभवाच्या नंतर ते जे संस्कार होतात, आणि त्या संस्कार त्याला आपण आठवण असं म्हणतो. त्या संस्काराचं परत स्मरण झालं तर त्या वृत्तीचं नाव असतं स्मरण. पण जी स्मृती असते ती अनुभवपूर्विकाच असते. म्हणजे विषय इंद्रियाचा संबंध पाहिला येतो, त्या विषयाचा अनुभव 2 नंबरला येतो, आणि तो अनुभव अंतःकरणावरती संस्कार रूपाने राहतो, आणि ते संस्कार आपल्याला स्मृती रूपाने ज्ञान होतं, त्याचं नाव असतं स्मृती. मग काही माणसाची धारणा प्रबल असते, तर काही माणसाची स्मृती प्रबल असते, आणि काही माणसाची बुद्धी प्रबल असते. जितकं लवकर कळतं त्याला अत्यंत वेगाने कळणार, अत्यंत वेगाने पाठ होणार, लगेच विसरून जाणार. 12 तासात 14 तासात विसरून जातं. का त्यात ती पॉवर जी त्याला म्हणतात ती काय आकर्षक पॉवर, मग ती ग्रासिंग त्याला म्हणजे ती शक्ती, त्याची ती शक्ती असते, ती ताबडतोब घेत होती, पण सोडून देतं. पण काय बुद्धी येते ना, पाठ करू पार इतकं घट्ट होते. पण त्याने एकदा पाठ केलं का 10 वर्षांनी त्याला त्याची स्मृती होते. म्हणजे अशी काहीची स्मृती तगडी असते. पण स्मृती कोणाची झाली, स्मृती 3 प्रकारची असते. ती सात्विक, राजस, तामस, विषयाच्या अनुसार आणि गुणाच्या अनुसार स्मृती होते. स्मृती 2 प्रकार मुख्य मानलेली असतात. स्मृती ही भ्रमात्मक असते आणि स्मृती ही प्रमात्मक असते. प्रमावस्तूची स्मृती होते, ब्रह्मवस्तूची स्मृती होते. स्मृती ही राजसाची होते, स्मृती तामसाची होते, आणि स्मृती सात्विकाची होते. ज्याचा अनुभव घेतला तो पदार्थ वाईट असो की चांगला असो, पारमार्थिक असो की प्रापंचिक असो, पापात्मक असो की पुण्यात्मक असो, ज्याचा अनुभव घेतला त्याची स्मृती तुम्हाला होणार. आणि कधी होणार ती ह्या जन्मात नाही, ती जन्मोजन्मी होती. त्याला संस्कार, उद्भूत संस्कार म्हणतात. माणसं काही चोरी करतात, ते चोरी काय करतात, मागच्या जन्मातल्या कुत्र्याचा जन्म असला आणि त्याने अनेक चोरी केलेल्या असतात, त्याचे संस्कार त्याच्यावर असतात, आणि त्यामुळे तो ह्या जन्मातही चोरी करू शकतो. त्याच्यामध्ये काय म्हणजे तोच करतो अशातला भाग नाही. आपणही केव्हा तरी कुत्रा झालो तर आपणही तसं करू आणि आपणही चोरी करू शकतो. आपण काय म्हणजे कुठं हत्तीच्या कानातून आलो अशातला काय भाग नाही. आता ज्याचं जसं तसं कर्म, तसे त्यात काय म्हणजे ज्याचं जसं कर्म तसे त्याला संस्कार, म्हणजे त्याचा तसा अनुभव, आणि जसा अनुभव तसे संस्कार, आणि जसे संस्कार तशी स्मृती, आणि जशी स्मृती तशी कृती. आठवलं का तो ते करतो. मग त्या स्मृतीप्रमाणे तुम्ही करावं की न करावं तिथं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. स्मृती झाल्यानंतर तुम्ही तिथं थांबायचं आहे. पापाची स्मृती झाली म्हणजे पाप करायचं आहे का तुम्ही तुमच्या प्रयत्नाने थांबायचं, इथपर्यंत तिथं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. इथून पाठीमागची दिंडी काही तुमचं स्वातंत्र्य नाही. ते एकदा होऊन गेलं ना, गेलं म्हणजे गेलं, झालं म्हणजे झालं. तुम्ही एक कर्म केलं, तिथं अनुभव घेतला, त्याचे संस्कार झाले, त्याची झालेल्या संस्काराची तुम्हाला आठवण, स्मृती होणार, आणि स्मृती होऊन पुढची कृती ती तुम्हाला करायला लावणार. मग ती कृती करण्याकरता भगवंताने तिथं प्रत्येकाला स्वातंत्र्य. याला म्हणतात
क्रियेत कर्मात स्वातंत्र्य असतं, भोगण्यात स्वातंत्र्य नसतं, भोगण्यात पारतंत्र्य असतं. अशी ही स्मृती असते. तुम्हाला स्मृतीचं कळालं, स्मरण त्याला म्हणतो आपण, आठवण त्याला म्हणतो आपण. दुसरा आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे विचक्षती म्हणजे ज्याने जाणल्या जातं त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञायते अनेन तज्ज्ञानम. ज्या वृत्तीने विषयाचं ज्ञान होतं त्याच वृत्तीला ज्ञान म्हणतात. ज्ञानाचे खूप प्रकार असतात. असं आहे प्रमात्मक ज्ञान, भ्रमात्मक ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान, अनुमिती ज्ञान, काय शाब्द ज्ञान, अर्थापत्ती, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, अभाव प्रमा, असे ज्ञान असतात. मग वस्तू बदलली की ज्ञान बदलतं, असे ज्ञानाचे प्रकार होतात. भ्रमात्मक प्रमात्मक असे ज्ञानाचे प्रकार होतात. तर ज्ञान राहतं, ते एक स्वतंत्र विषय आहे, तिथे एवढा विस्तारपूर्वक सांगायची गरज नाही. तर असं जे ज्ञान असतं ते स्मृती सांगितली, ज्ञान सांगितलं, वित्तशक्ती त्याला म्हणतात. तर ती वित्तशक्तीसुद्धा कशावर अवलंबून आहे? माणसाच्या त्याच्या पुण्यावरती, ज्याच्या त्याच्या सत्वगुणावरती. मग तिथं त्या ज्ञानाच्या बाबतीत पहिली गोष्ट तुमचा आहार, तुमची संगती आणि आहार, संगती आणि तुमचं असणारं वातावरण, त्याच्यावर माणसाचं ज्ञान वाढतं. ज्ञानाचं वाढण्याचा अनेक कारणं सांगितलेले आहेत. तर ते असं जे ज्ञान असतं वित्तशक्ती. मग काहींचं खूप व्यापक ज्ञान असतं, काहींचं परिचय एवढं ज्ञान असतं, काहींना खूप मोठं ज्ञान असतं. ती मागच्या जन्मात तिने केली तपश्चर्या, त्यातलं त्याचं ते सात्विक गुण, आणि त्या सात्विक गुणामुळे त्या ठिकाणी त्याला ते ज्ञान. सत्वात संजायते ज्ञानम. ज्याचा सत्वगुण जितका विस्तरित पावला, जितका मोठा, तितकं त्याचं ज्ञान मोठं विस्तरित, असं त्याला ज्ञान असं म्हणतात. तर इथं काय आहे? अपोहनम. तर अपोहनम याचा अर्थ आहे असंभव. आणि असंभव याचा अर्थ कशाचा असंभव करायचा? अरे जर स्मृती माझ्यापासून होते, ज्ञान माझ्यापासून होतं, तर असंभव कशाचा करायचा? जी गोष्ट नको आहे ती. थोडक्यात संशय, विपर्य, भ्रम, तर्क, हे सर्व आहेत, याचं करायचं अपहनम. संशयाचं ज्ञान आणि संशयाची स्मृती. काय म्हणतो? विपरीतीचं ज्ञान आणि विपर्ययाची स्मृती. भ्रमाचं ज्ञान आणि भ्रमाची स्मृती. तर्काचं ज्ञान आणि तर्काची स्मृती. ही जे आहे याचं त्याला म्हणतात अपोहनम. म्हणजे जे आहे त्याचं निरसन करणं, त्याचा असंभव करणं किंवा त्याचा अभाव करणं, याला म्हणतात अपोहनम. थोडक्यात त्याची निवृत्ती करायची. अपोहन म्हणजे त्याचा असंभव करणे. ज्ञान आणि स्मृती थोडक्यात याचा नाश करणे. म्हणजे कोणत्या स्मृतीचा आणि कोणत्या ज्ञानाचा का नाही, हे संशयाचं जाळं. मी तुम्हाला क्रम सांगितला. संशय, विपर्य, भ्रम, तर्क, जे आपल्या परमार्थाला आणि मुक्तीला प्रतिबंध करणारे जे असतात, मग त्याच्यामध्ये काय आलं? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सर्व याचे ज्ञानच होत असतात आणि याच्या पण स्मृती होतात. कामाचं ज्ञान होतं, कामाची स्मृती होते. लोभाचं ज्ञान होतं, लोभाची स्मृती होते. क्रोधाचं ज्ञान होतं, द्वेष, मत्सर, या सर्वांचे ज्ञान होतात आणि या सर्वांच्या स्मृती होतात. तर असे जे ज्ञान आहेत आणि अशा ज्या स्मृती आहेत ते अपोहनम. मी त्याचं निवृत्त करतो, म्हणजे त्याचा असंभव करून टाकतो माझ्यापासूनच. मग जसं ज्ञान आणि स्मृती माझ्यापासून होते, तसं ज्या वाईट पदार्थ आहेत त्याचं अपोहनही माझ्यापासूनच होतं, असं सांगण्यातलं तात्पर्य आहे. मग त्यात काम, क्रोध वगैरे सगळं हे झालं, लक्षात आलं असेल मला वाटलं तुमच्या आता ते. आणि म्हणून काय म्हटलं तिथं? मत्त स्मृती ज्ञान मपोहो नैंच.
लक्षात आलं. माझ्यापासून ज्ञान आणि स्मृती आणि ज्ञान हे जसं होतं तसं अपहरणमसुद्धा त्याचा असंभव किंवा मराठी भाषेमध्ये तुम्हाला वाईट स्मृती वाईट ज्ञान याची निवृत्तीसुद्धा माझ्यापासूनच होते. समजलं एवढं. आता पुढे काय आहे? सर्वैहि वेदैहि अहमेव वेद्यः. तर सर्वैहि वेदैहि, तर सर्व वेद, पहिली गोष्ट वेद आहे. तर सर्व वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी जे 4 वेद आहेत. तर या वेदा माझ्यापासून वेद. थोडक्यामध्ये परमात्मा हा वेदाचा निर्माता आहे. परमात्मा हा वेदाचा ज्ञाता आहे. परमात्मा हा वेदाचा ज्ञानदाता आहे. काय काय सांगितलं? परमात्मा हा, भगवान सांगतात मीच या वेदाचा निर्माता आहे आणि मीच या वेदाचा ज्ञानदाता आहे आणि मीच या वेदाचा जाणता आहे. मीच या वेदाचा ज्ञाताही आहे आणि मीच या वेदाचा उपदेशकही आहे. मीच आहे. किती सांगितले आता? पहिलं निर्मिता सांगतो. निर्मिता याचा अर्थ जयाच्या गा निश्वासी, जन्म झाल्या वेदराशी. काही नाही. अस्य महतस्य भूतस्य निश्वासितम. ऋग्वेद, यजुर्वेद वगैरे आचार्याने असं म्हटलेलं आहे. अनेक ठिकाणी आल्या. परमात्म्यापासून हे वेद निर्माण झाले. हे अपौरुषेय वेद आहेत. असं म्हणजे म्हणून वेदाचा निर्माता कोण आहे? मीच आहे. आणि म्हणून सर्वैहि वेदैहि अहमेव, सर्व वेदांचा कर्ता मी आहे. एक झालं. त्या सर्व वेदांना ज्ञानदाता मी आहे. त्या वेदात ज्ञान कोणी घातलं? येणेची पढूनी वेद केला शहाणा हो. त्याला ज्ञानदाता कोण आहे? हाच आहे. किंवा विधी विधानाचा शास्त्राबोध केला. शास्त्रातली विधी विधानाचं जे बोध आहे ते मीच त्याला, म्हणजे वेदाला मी जसा वेदाचा निर्माता आहे तसाच वेदाला ज्ञानदातासुद्धा मीच आहे. 2. आणि तिसरी गोष्ट काय आहे? त्या वेदाचा निर्माता आपलं काय? त्या वेदाचा उपदेशक. त्या वेदाचा उपदेशक मीच आहे. तो व्यासाच्या रूपाने एखादी श्रीगुरू सांगतात तिथं माझ्या सत्तेने सांगतात. म्हणजे या वेदाचा उपदेशकही कोण आहे? तो मीच आहे. आणि वेदाचा ज्ञाता, जे वेद जाणतात, ते जे जाणणारे असतात ते माझ्या सत्तेने जाणतात. म्हणजे वेदाचा ज्ञातासुद्धा मीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याने वेद जाणलेला आहे असा ब्रह्मज्ञानी तो सुद्धा मीच आहे. पण इथलं महत्त्वाचं पद काय आहे? वेद्य. आता ते महत्त्वाचं पद सांगायचं आहे. तिथं काय झालं? वेदितुम योग्यम वेद्यम. मग आता या वेदामध्ये 3 कांड सांगितलेत. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. तो तिन्ही कांडामध्ये मग परमात्माच वेद्य आहे का? हो. कर्मकांडात कर्म करायला सांगितलं असलं तरी कर्म हे प्रवृत्ती प्रधान दिसत असलं ते निवृत्त्यार्थच असतात. ते परमात्म्याच्या जाणण्याकरताच सांगितले असतात. उपासना हे कर्मात्मकच आहेत. करायला सांगितले असले तरीसुद्धा परमात्म्याला जाणण्याकरता सर्व वेद प्रवृत्ती प्रधान नाही, तो निवृत्ती प्रधान आहे. सर्वात निवृत्तीकरता सांगितले. आणि शेवटी वेदांत ज्याला म्हणतात, वेदाचा अंत्यभाग त्याला उपनिषद असं म्हणतात. तर त्यातला वेद्य, त्यातले 2 महत्त्वाचे पद आहेत. कोणते? वेदाचं प्रतिपाद्य आणि वेद प्रतिपादक. वेदाने जे प्रतिपादन केलं त्या वेदाचा प्रतिपादक विषय कोण आहे? मीच आहे. माझंच वर्णन केलं आहे. आता काल हरिपाठामध्ये सांगितलं 24 जाण 6 शास्त्री कारण आणि 18 पूर्ण हरीशीच गाते ना. मग वेद सर्व वर्णन कोणाचं करतात? ते वेद प्रतिपादन ज्याचं करतात तो कोण आहे? मग वेदाचं प्रतिपाद्य विषय कोण आहे? मी आहे. मग जसा वेदाचा प्रतिपाद्य विषय मी आहे
तसा वेदाचा वेद्य. आणि म्हणून तुम्हाला वर पहा माझ्याकडे, जसं मी घट म्हणजे घटपादाचं तुम्हाला घट ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाचा विषय कोण आहे? घट. मग घट हे काय झालं? ज्ञान. हे ज्ञानाला याला म्हणतात वित, आणि या वित ह्या ज्ञानाचा विषय जस्ट त्याला म्हणतात वेद्य. वेदितुम योग्यम वेद्यम. मग असं कोण आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, शब्द स्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक ततो विभक्ता तत्संविद दैक्यरूप्यान्न भिद्यते. पंचदशीला आरंभाला चाललं आहे. आणि म्हणून शब्द स्पर्शादयो वेद्या, वेद्यनाम ज्ञानाचा विषय. जसा शब्द हा ज्ञानाचा विषय होतो, स्पर्श ज्ञानाचा विषय होतो. स्पर्श आणि स्पर्शाचं ज्ञान हे दोन असतात. आपल्या बारीक लक्षात येत नाही. शब्द आणि शब्दाचं ज्ञान दोन असतं. शब्द हा विषय आहे आणि शब्दाचं ज्ञान त्याला जाणणार आहे. मग वेद्य कोण आहे? शब्द. आणि त्याला जाणलं कोणी? त्या ज्ञानाने जाणलं. ज्या ज्ञानाने जाणलं त्या ज्ञानाचा विषय शब्द वेद्य होतो. असं आहे. रस आहे म्हणजे रूप आहे. मग रूप, आता हे झाडाचं रूप हिरवं आहे, ते रूप काय झालं? ते वेद्य. आणि त्या रूपाचं ज्ञान हे कोण झालं? त्याला वेदितुम, ज्ञानाचा विषय आहे म्हणून त्याला वेद्य म्हणतात. आणि ज्याने जाणलं त्याला ज्ञान म्हणतात. त्याला ज्ञानाला वित म्हटलं का त्याला वेद्य म्हणतात, आणि याला ज्ञान म्हटलं का त्याला ज्ञेय म्हणतात. तुम्ही ज्यावेळी याला ज्ञान म्हटलं तर त्या वस्तुविषयाला काय म्हणावं लागतं? ज्ञेय म्हणावं लागतं. त्याला ज्ञान म्हणावं लागतं. तुम्ही यावेळी वित म्हणजे वित जर म्हटला, वित म्हणजे ज्ञानच असतं. वित म्हटला तर मग त्या विषयाला वेद्य असं म्हटलं जातं. मग जसं त्या प्रत्येक पदार्थाचं ज्ञान होतं, त्या ज्ञानाचे वेद्य कोण आहे? ते विषय आहेत. म्हणजे सर्व वेदाचा वेद्य कोण आहे? सर्व वेदाचा वेद्य, सर्व वेदाचं ज्ञान हे मलाच जाणल्यात, मलाच जाणतात. म्हणून सर्व वेदाच्या ज्ञानाचा विषय मी आहे म्हणून मला वेद्य म्हणतात. भगवान सांगतात या ठिकाणी, अहमेव वेद्य, हा मीच या वेदाचा काय आहे? वेद्य आहे. मग आता समजलं असेल तुम्हाला. म्हणजे त्या वेदातली ब्रह्मविद्या मीच आहे, त्याचा निर्माता मीच आहे. त्या वेदामध्ये सांगितलेली जी ब्रह्मविद्या आहे ती विद्या, त्याला काय म्हटलं आपण? त्या याच्यात म्हटलं अध्यात्मविद्या. विद्यानाम दहाव्या अध्यात आले का नाही? मग त्या आध्यात्मिक विद्यानाम ब्रह्मविद्या ती मीच आहे. आणि त्या वेदाचा निर्माता मीच आहे. वेदाला ज्ञानदाता मीच आहे. आणि त्या वेदाचा उपदेशकही मीच आहे. त्या वेदाचा भोक्ता मीच आहे. आणि शेवटी वेद्य ज्याला म्हणतात, प्रतिपाद्य आणि प्रतिपादक. प्रतिपाद्य विषय मीच आहे आणि त्या प्रतिपाद्य विषयातून ज्ञान, आणि त्या ज्ञानाने जाणल्या जाणारा विषय तो सुद्धा मीच आहे. याला म्हणतात वेदैहि सर्वैहि अहमेव वेद्यः. सर्व वेदाचा वेद्य मी आहे म्हणून वेदांत कृद्वेद विदेवचहाम. तर असा वेदांतकृत म्हणजे वेदांत म्हणजे वेदाचा कर्ता. सांगितलं तुम्हाला, वेदाचा कर्ता, ज्ञाता वगैरे असा सगळा कोण आहे? तो मीच आहे. त्याचा अनुग्रह तरी कोण आहे? गुरुच्या रूपाने मीच असतो. सर्व या ठिकाणी भगवंताने आपल्याकडे लावलेला आहे. म्हणून असं वेदाकडून जाणल्या जाणारा वगैरे मीच असं सांगेल तुम्हाला. झालं माझं काय सांगितलं ते. सर्व हे वेद हे अहमेव वेद्या वेदांतकृत, वेदांतकृत वेदवीत अहमेव मीच आहे. सांगितलं सगळं बरोबर. आणि म्हणून भगवान म्हणतात अर्जुना, सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणारा मी आहे. त्या जीवाचं स्मृती आणि ज्ञान देणारा मीच आहे. आणि वाईट स्मृती आणि ज्ञान त्याचं अपहरण करणारा मीच आहे. सर्व वेदाचा निर्माता, ज्ञाता, प्रतिपाद्य विषय सगळा मीच आहे. आणि म्हणून या सर्वत्र ठिकाणी मी एवढं सांगण्याला भगवंताला काय अहंकार सांगायचा काय नाही. जीवाची येन केन प्रकाराने, त्या प्रवृत्तीने येन केन प्रकाराने माझ्या स्वरूपाकडे बुद्धी जाईल.
मग तुम्हाला ते काल सांगितलं, प्रथम बुद्धी कोणती करायची, नंतर बुद्धी कोणती करायची. प्रथम यात इतकी व्याप्ती आहे अशी बुद्धी, आणि ती ज्याची जी व्याप्ती आहे तो मी आहे असं जीवाने समजणं, ह्याकरता भगवंतांनी हे गोष्ट सांगितलेली आहे. द्वाविमो पुरुषो लोके, द्वाविमो पुरुषो लोके, क्षरक्षाक्षर एव च, क्षरक्षाक्षर एव च, क्षर सर्वाणि भूतानि, क्षर सर्वाणि भूतानि, कूटस्थोऽक्षर उच्यते, कूटस्थोऽक्षर उच्यते. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च, क्षर सर्वाणि भूतानि, कूटस्थोऽक्षर उच्यते. द्वौ यमो पुरुषो लोके, द्वौ म्हणजे द्वौ यमो पुरुषो लोके, क्षरः च अक्षरः एव च, क्षरः सर्वाणि भूतानि, कूटस्थः अक्षर उच्यते असे पद आहेत. अन्वय असा आहे, लोके यमो पुरुषो द्वौ, या लोकामध्ये दोन पुरुष आहेत, बाकी सगळ्या बाया आहेत असं नाही सांगायचं. दोन पुरुष आहेत, यात सगळे आले ते. तर दोन पुरुष आहेत, तर ते कोणते दोन पुरुष आहेत? श्लोक एकदम सोपा आहे, त्यात काय झालेला विषय त्यात सांगायला काय नाही, कोणत्या टीकाकारांनी काय लिहिलेलं नाही त्याच्यावरती. मी तर काय डोकं मला डोकं नाहीच, मला एवढं चालवायला आपलं स्वतंत्र. तर या लोकामध्ये दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्या एकाचं नाव आहे क्षर आणि एकाचं नाव आहे अक्षर. हे दोन पुरुष आहेत. तर हे दोन पुरुष काय आहेत? सर्वांनी भूतानी क्षरहा. तर त्यावर त्यांचे नावं सांगितले आणि खाली त्यांचे स्वरूप सांगितले. सर्व भूतानी हे क्षर पुरुष आहे आणि कुटस्थ त्याला म्हणतात अक्षर उच्चते. जो कुटस्थ रूपाने आहे त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात. त्याचा एवढाच अर्थ आहे. तर दोन या लोकामध्ये दोन पुरुष आहेत. ते जसं 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा हे दोन रूपं सांगितली. 8व्या अध्यायामध्ये अध्यात्म आणि भूत असे दोन रूपं सांगितले. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे दोन रूपं सांगितले. आणि 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थ आणि जीव असे ते दोन रूपं सांगितले. तेच लोक या ठिकाणी क्षर आणि अक्षर पुरुष या ठिकाणी असे या रूपाने या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर क्षर याचा अर्थ काय आहे? क्षरतिथे क्षरहा, जे विनाश पावतात. थोडक्यात उपजेते नाशे आणि नाशले पुनरुपी दिशे. तर हा एक पुरुष याचा अर्थ, ज्याला उत्पत्ती आणि त्याला नाश. ज्याची उत्पत्ती स्थिती आणि नाश हे यामध्ये मग जे येतं ते तुमचं जे असेल ते संपूर्ण ब्रह्मांड, आपलं शरीर त्याच्यात आलं, लोक बी काय असेल ते सगळं त्याच्यामध्ये आलं. या सर्वांना क्षर नाव असं म्हणतात, क्षर पुरुष असं नाव आलेलं आहे. थोडक्यामध्ये उत्पत्ती नाशवान ज्याला म्हणतात, षडविकार भाव ज्याला म्हणतात, असा जो पुरुष आहे त्याला थोडक्यात आपण जगत म्हणतो. अशा जगताचं त्याला क्षर, सर्वांनी भूतानी क्षरहा. आणि कुटस्थ हा अक्षर उच्चते, जे कुटस्थ स्थायी रूप आहे. आता याच्यामध्ये अक्षर पुरुष म्हणजे काय आहे? तर त्याला माया संबंधित असं पण म्हणलं आहे. आणि कुटस्थ म्हटल्याच्या नंतर जसं क्षर आणि अक्षर हे दोन पुरुष आहेत, आणि याहून भिन्न असणारा असा उत्तम पुरुषच तो अन्य हा. तर अन्य असा जो निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा आहे, या दोघापेक्षा वेगळा पुढे आलाय तो. तर पुढे येणार आहे ते. तर कुटस्थ ज्याला म्हणतात, कुटस्थ याचा अर्थ काय? कुटवून निर्विकारीनं. ज्याप्रमाणे त्या घिसाड्याची किंवा सोनाराची आयरनी असते, काय म्हणले? आयरनी असते, आयरन म्हणतात ते.
त्याच्यावरती हजारो दागिने घडले तरी त्याच्यात काही बदल नाही. त्याच्या पंजानी तीच वापरली असते, आजानी तीच वापरली, बापानी तीच वापरली, याचंही वापरून सगळं आयुष्य गेलं तर ती अजून जशाला तशी, तिच्यात काही बदल होत नाही. तसं जसं आयरन ही स्थिर असते त्याप्रमाणे कूटस्थ या शब्दाचाच अर्थ आहे. कूटस्थ म्हणजे स्थिर, स्थायी, त्यात कोणताही बदल होत नाही. त्याला अक्षर असं म्हणतात. अक्षर याचा अर्थ न क्षरती ते अक्षर, हा ज्याचा कशाने, देशाने, कालाने, वस्तूने नाश होत नाही त्याला अक्षर असं म्हणतात. मग क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष सांगितलेत. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात क्षर आणि अक्षर यापेक्षा उत्तम पुरुष कोणता आहे ते पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.